हॅलो फ्रेंड्स, मी अश्विनी गावडे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे, ज्याचं नाव आहे स्टोरी ऑफ द पॅशन. मागच्या भागात आपण तूच माझा सोबतीचा भाग 1 पाहिला होता, ज्यामध्ये जंगलामध्ये बॉम्ब येऊन पडला होता आणि आपले सैनिक लढत होते. पुढे काय झालं ते आता आपण पुढे पाहूयात. झेंडा फडकवल्यानंतर मान्यवरांचे, प्रमुख पाहुण्यांचे व काही विद्यार्थ्यांचे भाषण झाले. विहाने सुद्धा भाषण घेतले होते. ती इतरांचे भाषण लक्ष देऊन ऐकत होती. कोणी आपल्या देशाबद्दल बोलत होतं, कोणी तिरंग्याबद्दल बोलत होतं, तर कोणी महान पुरुषांबद्दल बोलत होतं. आता विहाचं भाषण होतं. ऑल द बेस्ट विहा. अनघा आणि सेजल दोघींनी तिला बेस्ट ऑफ लक दिलं. विहा हलकं हसली आणि समोर स्टेजवर गेली. ती लहानपणापासून वक्तृत्व स्पर्धेत फर्स्ट प्राइज मिळवत आली होती, त्यामुळे तिला या व्यासपीठाची बरीच सवय झाली होती. ती बिनधास्त न घाबरता भाषण करायची आणि देशाबद्दल बोलताना तर तिला सांगायची गरजच नव्हती, पाठांतर करायची सुद्धा गरज नव्हती. ती तसंही सहज 2 तास बोलू शकत होती. ती जेव्हा वक्तृत्व करायला उभी राहिली तेव्हा सगळेच तिच्याकडे पाहू लागले, कारण सगळ्यांनाच तिची वक्तृत्व स्केल माहीत होती. ती आता कोणत्या विषयावर बोलणार हेही सगळ्यांना माहीत होतं. काहींना तिचं भाषण ऐकण्याची उत्सुकता होती, तर काही जण तोंड वाकडं करून बसले होते. आदरणीय गुरुवर्य, प्रमुख पाहुणे आणि इथे जमलेले माझे विद्यार्थी मित्र, आज आपण स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी जमलो आहे. 15 ऑगस्ट 1947ला आपला भारत देश स्वतंत्र झाला. त्यासाठी बऱ्याच हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांनी देशासाठी स्वतःचं बलिदान दिलं, शेवटच्या श्वासापर्यंत लढले. त्यामुळे तर आज आपण इथे स्वतंत्रपणे आपल्या देशाचा झेंडा फडकवतो आहे. अजूनही आपल्या देशाच्या सीमेवर आपले शिपाई लढतच आहेत. विहा आता आर्मीकडे वळली. समोरून येणारा बॉम्ब पाहून सगळेच हादरले होते. त्यांनी पळायचा खूप प्रयत्न केला, पण तोपर्यंत तो बॉम्ब त्यांच्यापर्यंत येऊन पोहोचला होता. एक मोठा स्फोट झाला आणि तिथे असलेली झाडं उधळून पडली. थोडा वेळ धूर तसाच होता. कोणी इकडे पडलं होतं, कोणी दुसरीकडे पडलं होतं, कोणाच्या अंगावर झाड पडलं होतं, तर कोणी रक्तबंबाळ झालं होतं. चेहरे ओळखत नव्हते. कोणाचे श्वास बंद पडले होते, तर कोणाची श्वास घेण्याची धडपड सुरू होती. अजिंक्यचे श्वास मात्र सुरू होते. त्याने उठण्यासाठी धडपड केली, तोच त्याला कशाची तरी चाहूल लागली आणि त्याने पुन्हा तो तसाच जमिनीवर पडला. समोरून 2-3 जण त्यांच्याकडे धावत आले. अजिंक्यने गुपचूप पडून राहण्याचं नाटक केलं. सालों की सांसें है या बंद हो गई, देखो एक भी बचना नहीं चाहिए. आज हमारा मिशन कंप्लीट हो गया. त्यांचा जो प्रमुख होता तो म्हणाला. ते लोक प्रत्येकाला नीट तपासून पाहत होते. त्यातल्या दोघांचे श्वास चालू असलेले त्यांना दिसले. मला खरंच खूप अभिमान वाटतो आपल्या देशाच्या सैनिकांचा, जे कोणताही विचार न करता, आपल्या घरादाराचा, स्वतःचा विचार न करता निरपेक्षपणे आपल्या देशासाठी सीमेवर लढत असतात, आपल्या प्राणांची आहुती देतात, देशासाठी शहीद होतात. आपल्या देशासाठी बऱ्याच सैनिकांनी बलिदान दिलं आहे, वीर मरण पत्करलं आहे. त्या सर्व सैनिकांना माझ्याकडून एक मानाचा सलाम. विहाने एक कडक सॅल्यूट केला. तोच टाळ्यांचा कडकडाट झाला. अजिंक्य शांत पडून सगळं ऐकत होता. कोणी म्हणणार नाही की तो जिवंत आहे. त्याने ही कला आत्मसात केली होती. ते लोक त्या दोघांना उचलून नेतच होते की तेवढ्यात अजिंक्यने दोन्ही हातांमध्ये रायफल घेऊन त्यांच्यावर फायरिंग करायला सुरुवात केली. दोघांच्या छातीवर, डोक्यावर गोळी लागली आणि त्यातल्या एकाच्या पायावर दोघेजण खाली कोसळले. पण एकटा लंगडत पळण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या दुर्दैवाने त्याच्या हातातली गन दूर जाऊन पडली होती. तो ती गन जाऊन घेणार, तोच आपल्या मराठा बटालियनच्या खाली निपचित पडलेल्या एका सैनिकाने त्याचा पाय जिथे गोळी लागली होती तोच जोरात दाबला. तसं त्या आतंकवाद्यांना तोंडातून मोठी किंकाळी बाहेर पडली आणि तो तिथेच खाली कळवळत पडला. अजिंक्य आणि बाकीचे दोघे उठले आणि त्यांनी त्याला पकडलं. जे दोघे खाली पडले होते ते दोघे जिवंत आहेत की नाही हे त्यांनी चेक केलं. ते दोघेही स्वर्गवासी झाले होते.
अजिंक्य आणि बाकी दोघांनी मिळून जंगलामध्ये बऱ्याच ठिकाणी तपासून पाहिलं की कुठे अजून आतंकवादी लपले आहेत की नाही, आणि आपल्या सैनिकांनाही त्याने शोधून काढलं. 8 जण शहीद झाले होते आणि 6 जण वाचले होते, तर काही जखमी झाले होते. तब्बल 11 दहशतवाद्यांना त्यांनी कंठस्नान घातलं होतं. सरजी, सुखविंदर को बहुत चोट आई है, वो चल नहीं पाएगा, राजेश म्हणाला. डोंट वरी, आपण मिळून त्याला नेऊ. चला लवकर, आणि हो, नजर चौफेर असू दे. बी अलर्ट, अजिंक्य करारी आवाजात म्हणाला. सर, बाकी बॉडीज? समर म्हणाला. व्हॅन येईल आपली, कॉल केलाय मी. अजिंक्य. कार्यक्रम आटोपल्यानंतर सगळे घरी जायला निघाले. गेटमधून जशा मुली बाहेर पडत होत्या तसे आजूबाजूला फिरणारे भटके कुत्रे तिथेच घुटमळत होते. त्यांचं हे नेहमीच ठरलेलं होतं. कॉलेज सुटायच्या टाईमला कॉलेजच्या गेटच्या आजूबाजूला मुलींना पाहायला उभे असायचे. अरे पद्या, ते बघ तुझं पाखरू आलं. गेटमधून विहाला बाहेर पडताना पाहून प्रदीपचे मित्र त्याला ओरडले. त्याने गॉगल सरळ करत तिकडे एक नजर टाकला. केव्हापासून तो तिची वाट पाहत बसला होता. तिच्याकडे पाहताच त्याची बत्तीच गुल झाली. खूप गोड दिसत होती ती. व्हाईट कलरचा चुडीदार, समोर सागरवेणी घालून केस मोकळे सोडलेले, त्या केसांमध्ये छान अबोली आणि मोगऱ्याचे मिक्स गजरे लावलेले, चेहऱ्यावर हलकासा मेकअप, हातात तिरंगी रंगाच्या बांगड्या. बघणारा तिच्याकडे भान हरपून बघतच राहावा असं तिचं सौंदर्य होतं, आणि चेहऱ्यावरचं तेज ते तर काही वेगळंच. प्रदीप तिला पाहण्यात हरवून गेला होता. ती थोडी पुढे आल्यावर तो स्वतःला रोखू शकला नाही. त्याने एक सनसनीत शिटी वाजवली तशी विहाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तिने एक जळजळीत कटाक्ष त्याच्यावर टाकला. अनघा, सेजल, आजकालचे भिकारी सुद्धा शिट्या वाजवून पैसे मिळवायला लागले. विहाचा टोमणा प्रदीपला होता हे तर सगळ्यांनाच कळालं होतं. आजूबाजूच्या मुली आणि मुलं खिखी हसत होते. प्रदीपला खूप राग आला आणि त्याने पुढे होऊन तिचा हात पकडला. आता मात्र विहाचा स्वतःवरचा संयम सुटला आणि तिने साठ करून त्याच्या एक कानाखाली वाजवली. प्रदीप गाल धरून तसा पाहत उभा राहिला. सगळ्यांसमोर झालेला इन्सल्ट त्याला सहन झाला नाही. तो चवताळून उठला. काय रे, तुझ्या तर आता आज 1 पडले, उद्या 2 पडतील. एवढं मात्र लक्षात ठेवा. लाज नाही वाटत का तुम्हाला असं कॉलेजच्या गेट बाहेर उभं राहून मुलींना ताडत बसायला? विहा जळजळीत नजरेने त्याच्याकडेच पाहत होती. अगं राणी, तुझ्यासाठीच तर येतो ना आम्ही, प्रदीप लाडीक आवाजात म्हणाला. तुझ्यासारखा निर्लज्ज माणूस मी आजपर्यंत कधीच पाहिला नाही. एवढं तुझ्या कानाखाली मारली तरीसुद्धा तुझा आगाऊपणा जात नाही. हे बघ, पुन्हा जर माझ्या वाट्याला आलास ना तर मी सरळ पोलीस कंप्लेंट करेन हा. विहा त्याच्यासमोर बोट नाचवत म्हणाली. विहा, सोड ना तिकडे. अगं, रोजची भटकी कुत्री आहेत ती. त्यांना दगड मारायला गेलीस ना तर ते आणखी पाठलाग करणार. अनघाने विहाचा हात पकडला आणि तिला घेऊन गेली. धन्यवाद. कथा आवडत असेल आणि आजचा भाग आवडला असेल तर प्लीज कमेंट आणि लाईक करून नक्की सांगा. कथा पुढे वाचण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.